मनोज दादा पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण देऊया प्लेअर ऑफ द मॅच. मी दादांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी द्यायची आहे तन्मयला. इनिंग आणि मॅच विनिंग इनिंग तन्मयने साकारली. वेल प्लेड तन्मय. आणि तुला आणि तुझ्या संघाला पुढील सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. टीम अंजूर आपण कुठे जाऊ नका, कारण गावदेवी ओवळी आणि तसेच पिंपळनेरमधनं जो जिंकेल तो यापुढील होणाऱ्या सामन्यामध्ये अंजूर टीम सोबत खेळेल. आणि आता पुढील सामन्याला देखील सुरुवात होत आहे. आणि बघा यापुढील होणारे जितकेही सामने आहे प्रत्येकी टीमला मी सांगतो बघा टायमर देखील सेट असतो. बघायचं टीम तुम्ही देखील थोडं लक्ष द्या. 15 मिनिटांमध्ये 3 षटकं झालीच पाहिजेत. अदरवाईज लास्ट ओव्हरमध्ये एक एक्स्ट्रा फिल्डर तुम्हाला इनफिल्डमध्ये ठेवावा लागेल. पहिल्या सत्राला सुरुवात होईल आणि आवाज आपण पुन्हा एकदा ऐकूया निशांतजी पाटील यांचा. धन्यवाद. तर दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्त्वाचा सामना तुम्ही पाहताय पिंपळनेर विरुद्ध गावदेवी ओवळी या दोन संघामध्ये. आणि पिंपळनेर संघाने प्रथम नाणेफेकीचा कॉल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि गावदेवी ओवळी या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केल्या. तर बॅटर बी फास्ट सामन्याला सुरुवात करायची. आमचे पंच देखील मैदानावरती दाखल होत आहेत. गावदेवी ओवळी संघ आपली सलामीची जोडी मैदानावरती दाखल करा. 4 षटकांचा सामना आहे. सुरुवातीची 3 षटके तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. तर सलामीची जोडी मैदानावरती दाखल होत असताना गावदेवी ओवळी संघासाठी आणि आमचे दोन्ही पंच देखील मैदानावरती दाखल होत आहेत. एका बाजूला संदीप पाटील सराणा तुम्ही पाहताय आणि एका बाजूला राजेंद्र पाटील सराणा. पंचांची जोडी कालपासून खूप चांगल्या पद्धतीने पंचांची कामगिरी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. वातावरण जर पाहिलं तर थोडंसं जर पाहिलं तर वातावरणामध्ये बदल जाणवतोय, कारण दुपारच्या सत्रामध्ये उष्णता खूप जास्त असते, परंतु कुठेतरी वातावरण थोडंसं थंड झालं आहे आणि अशा कंडिशनमध्ये क्रिकेट पाहणं एक वेगळीच मजा असते. आणि सध्याच्या घडीला विंटर सीझन सुरू आहे आणि विंटर सीझनमध्ये दिवस थोडासा लहान असतो, त्यामुळे आपल्याला वेळ फार कमी आहे आणि वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. सलामीची जोडी मैदानावरती वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील, ज्याने भिवंडीचं नाव आखाती देशामध्ये सर्वप्रथम नेणारा भिवंडीचा पहिला फलंदाज असेल तो JP तो मैदानावरती दाखल झाला आहे आणि त्याच्या सोबतीनं आपण मोनिश या फलंदाजाला पाहतोय. सलामची जोडी मैदानावरती दाखल आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅकवरती फलंदाज ऋतिक, गोलंदाज ऋतिक आलेत. गोलंदाज आणि फलंदाजाच्या भूमिकेमध्ये JP जयेश पाटील आणि दोन फलंदाज आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती ऋतिक म्हात्रे. तर पंचाने विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची आहे. 2:05 झालेली आहेत. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करायचे आहेत. पहिलाच बॉल JP साठी. यावेळेस पाहिलं तर बॉलर बॅक ड्राईव्ह अगदी पाहिलं तर कव्हर क्षेत्रामध्ये खेळायचा होता, परंतु जिथे खेळायचा होता तिथे चेंडू जात नाही आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करते ऋतिक. मात्र वेगवान चेंडू होता, वेगाचा भरपूर वापर केला होता. पहिला चेंडू टाकत असताना JPच्या विरोधात कमालीचा चेंडू पाहायला मिळाला. हा सामना देखील चांगला पाहायला मिळेल. मागील सामन्यामध्ये देखील शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगला होता. हाही सामना रंगेल, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघामध्ये चांगले फलंदाज आहेत, त्यामुळे या मॅचमध्ये देखील क्रीडा रसिकांना रंगत पाहायला मिळेल. ऋतिक म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज तयार. यावेळेस पाहिलं तर खोलवर टप्प्याने चेंडू होता, बॅटची एज लागली, आतली कड लागली, धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही आहे आणि ते आणखीन एक चेंडू डॉट येतोय. काय गोलंदाजी करतायत ऋतिक म्हात्रे, वेगवान गोलंदाजी पाहायला मिळाली. इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा JPने जरूर प्रयत्न केला, परंतु मोठा फटका एक्झिक्यूट करू शकले नव्हते आणि इथे आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळाला. पहिला षटकाचा खेळ सुरू आहे. ऋतिक म्हात्रे आपला अगदी वेग दाखवत आहेत. युवा टॅलेंटेड गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ऋतिक म्हात्रे. गोलंदाज पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस स्विचचा फटका JPच्या बॅटमध्ये येतोय. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार.
हा ट्रॅकर होता अगदी स्विचचा फटका जेपीच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कमालीचा स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय आणि जर पाहिलं तर कव्हर पॉईंट क्षेत्रामध्ये शतरक्षक देखील नव्हते आणि त्याचा पुरेपूर वापर करत असताना जेपीच्या बॅटमधून एक चांगला दर्जाचा फटका पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचली आहे. पुन्हा एकदा ऋतिक म्हात्रे ओव्हर द विकेट. हा ट्रॅकर चेंडूला पुल केलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. डीप स्कोअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धडाका जेपीच्या बॅटमधून येतोय. सिक्सर. मागील 2 चेंडूवरती खराब गोलंदाजी ऋतिक म्हात्रेची पाहायला मिळते. सुरुवातीची 2 चेंडू अगदी जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचे टाकण्याचा प्रयत्न होता. इथे देखील हा ट्रॅकर होता. या चेंडूसाठी जेपी तयारच होता. चेंडूला पुल केलाय आणि सरळ धाडलाय सीमारेषेच्या बाहेर. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावरती. भरपूर मोठं नाव आहे जयेश पाटील जेपी. आज पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीनं क्रीडा रसिकांची मनच जिंकतोय. गोलंदाज तयार ऋतिक म्हात्रे. खोला टाकलाय. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. ट्रेडमार्क शॉट आहे जेपीचा. धाव घेण्याचा इथे प्रयत्न मोनिश करतोय. जेपी संमती देत नाही आहे. चांगला चेंडू होता. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न होता. ट्रेडमार्क शॉट जेपीचा सिग्नेचर शॉट आहे. अशा प्रकारचे शॉट तो लिलिया पद्धतीने खेळतोय आणि थोडासा निराश जेपी जाणवतोय कारण अशा प्रकारचा फटके खेळण्यासाठी तो माहीर आहे. परंतु ऋतिकचं कौतुक करावं लागेल. मागील 2 चेंडूवरती तो अपयशी ठरला होता परंतु इथे कमबॅक करत असताना ऋतिक म्हात्रे एक मोठ्या फलंदाजाच्या विरोधात देखील हिमतीने तो गोलंदाजी करतोय. हिम्मत हरत नाही आहेत. यालाच म्हटलं जातं क्रिकेट. अगदी सामर्थ्य स्वतःचं दाखवतोय ऋतिक म्हात्रे. फुल टॉस बॉल होता. इथे देखील स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न आणि इथे एकच धाव मिळते जेपीला. अगदी चेंडू बॅटला ब्रश झाला होता. एक्झिक्यूट करू शकले नव्हते. फटक्याला मोठ्या फटक्यामध्ये एक्झिक्यूट करू शकले नव्हते. निराश आहे जेपी. या षटकामध्ये जरूर त्यांच्या बॅटमधून 2 मोठे फटके आले परंतु तदनंतर देखील त्यांना संधी होती. मागील 2 चेंडूवरती ऋतिक म्हात्रेनं कमालीचं कमबॅक केलं आहे. ऋतिकचं कौतुक करावं लागेल कारण पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेचं षटक होतं आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल त्यांनी गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकात ते खेळ संपला आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावरती. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. या मॅचमध्ये 4 षटकांचा हा सामना आहे आणि पहिल्या षटकासाठी जर पाहिले तर आतापर्यंत जर पाहिलं तर जास्तीचा वेळ खर्च केलेला नाही. 4 मिनिटे खर्च केलेले आहेत ऋतिक म्हात्रेनं. म्हणजेच काय चांगल्या वेळेमध्ये सध्याच्या घडीला सामना सुरू आहे. 11 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपला. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 एक भव्य दिव्य असं आयोजन. आणि आज जर पाहिलं तर चांगले संघ मैदानावरती खेळताना आपण पाहतोय. आज जर पाहिलं तर महाराष्ट्रातील एक नामवंत खेळाडू जेपी जयेश पाटील त्याने संपूर्ण क्रीडा रसिकांना आपल्या खेळाच्या माध्यमातून आनंद दिलाय. मागील 2 दशके ज्या खेळाडूने गाजवलेत तो खेळाडू मैदानावरती आहे जयेश पाटील आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या अंडर हा संघ खेळतोय. अर्थातच गावदेवी ओवळी हा संघ. आज डोळ्यांना सुकावणारे फटके त्याच्या बॅटमधून आपण नेहमी पाहतोय. आज देखील पाहायला मिळाले 2 चांगले फटके परंतु ऋतिकनं तदनंतर चांगली गोलंदाजी केली. षटक क्रमांक 2 बॉलिंग ट्रॅकवरती नयन आलेत. नयन पाटील बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस देखील स्टॉप स्वीप करण्याचा प्रयत्न. शरीराचा वेध घेतलाय. धाव घेण्याचा इथे मोनिश प्रयत्न करतोय. जेपी सहमती देत नाहीये आणि इथे देखील येतोय डॉट बॉल. इथे पाहिलं तर गोलंदाजी चांगली होते. मागील 3 चेंडूवरती जर पाहिलं तर जेपीला शांत ठेवलंय. जेपी मोठे फटके खेळण्याचा पूर्णपणे प्रयत्न करतोय परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. हा चेंडू देखील खोलात टाकला होता. अवघड चेंडू होता. जरूर फिरवण्याचा प्रयत्न जेपीने केला परंतु अयशस्वी ठरले. इथे डॉट बॉल आलाय. दुपारच्या सत्रामध्ये सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रापासून क्रीडा रसिक या मैदानावरती आलेले आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेस ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. पंच संदीप पाटील सर आमच्याकडे वळत आहेत आणि इट इज अ वाईड बॉल. अवंतरच्या स्वरूपात आणखीन एक धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचली आहे ती 12 या आकड्यावरती. इथे लाईनमध्ये बदल केला होता. अगदी पाहिलं तर सुरुवातीला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळाला होता. गोलंदाज नयन पाटीलच्या माध्यमातून इथे जर पाहिलं थोडा दूर ठेवला होता. यावेळेस हा ट्रॅकर पुन्हा एकदा चेंडूला पुल केलाय परंतु शतरक्षक आहे तिथे. चांगला प्रयत्न परंतु बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक धडाका जयेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर.
मागील षटकामध्ये देखील अशाच प्रकारचा चेंडू टाकला होता, त्याही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे जेपीने पाठवलं होतं, याही चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय, प्रॉपर टायमिंग होती या फटक्यामध्ये आणि एलिव्हेशन देखील चांगलं मिळालं होतं. आणि इथे जर पाहिलं तर सिक्सर आलाय जेपीच्या बॅटमधून. पुन्हा एकदा गोलंदाज तयार नयन पाटील. त्यावेळेस पाहिलं तर ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता, वाचण्याचा जरूर प्रयत्न केलाय गोलंदाजानं. चेंडू पडल्यानंतर जास्त फिरला आणि पंच देखील आमच्याकडे फिरतायत. इट इज अ वाईड बॉल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 19 या आकड्यावरती. तुम्हाला जर वाचायचं असेल ना तर आक्रमण करावं लागेल. डेफिनेटली अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. इथे आक्रमण करावं लागेल. गोलंदाजांना देखील इथे जर पाहिला तर खोलवर टप्प्याने चेंडू आहे. पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलंय, पंच समत नाही आहेत. लेगबाईच्या स्वरूपात इथे एक धाव मिळते आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 20 या आकड्यावरती. मी मगाशीच उल्लेख केला, अटॅक इज अ बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. तुम्हाला वाचायचं असेल तर आक्रमण करावं लागेल आणि आक्रमण हेच बचावाचं तंत्र आहे आणि या तंत्राचा आणि मंत्राचा वापर इथे गोलंदाजांना करावा लागेल. आणि नयन पाटील त्यासाठी जाणला देखील जातो. जरूर त्याच्या विरोधात षटकार आलाय, परंतु हिमतीने तो गोलंदाजी करतोय, हरत नाही आहे, सामर्थ्य दाखवतोय स्वतःचं. आणि काय जबरदस्त मागील 2 चेंडूवरती त्यांनी गोलंदाजी केली आहे. चांगला चेंडू होता. पंचांकडे देखील आशालभूत नजरेने त्यानं पाहिलं होतं. असं वाटलं होतं जेपी फसतोय की काय, परंतु लेगबायच्या स्वरूपात धाव मिळाली. ओव्हर द विकेट. स्लोवर वन चेंडू होता, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन, चांगला ड्राईव्ह, लॉंग ऑफला शतरक्षक आहेत, चांगला शतरक्षण करत असताना इथे मात्र बॅकअप खराब होतोय आणि बॉल जातो सीमारेषेच्या पलीकडे. चांगला ऑफ ड्राईव्ह, चेंडू सीमारेषा पार, चौकार. मिळतं बादशाह होता आणि बादशाहच असणार आणि तसंच जेपी देखील वाघ आहे आणि वाघच असणार. आज पुन्हा एकदा त्याने सिद्ध केलं, कारण त्याच्या बॅटमधून 2 षटकार आले. तो स्वतःला सिद्ध करतोय आज देखील. चांगली बॅटिंग करत असताना, परंतु इथे मोनिशच्या बॅटमधून देखील चांगला फटका. यावेळी चेंडूला चॉप करण्याचा प्रयत्न, स्लोवर रन चेंडू होता, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, गतीचा काटा कुठेतरी कमी केला होता आणि इथे एक धाव मिळते मोनिशला. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती एकंदरीत 25 या आकड्यावरती. दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि 25 धावा गावदेवी स्पोर्ट्स ओवळी या संघाची आपल्याला पाहायला मिळते. चांगली भागीदारी पहिल्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये ऋतिक मात्रेनं चांगली गोलंदाजी केली, 11 धावा त्यांनी जरूर खर्च केल्या, परंतु नयननं देखील इथे धावा खर्च केल्यात. अवघड चेंडू होता, काय खुबीनं हा चेंडू फिरवलाय. लॉंग लेग रिझनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि तत्पूर्वी जेपीला 2 धावा मिळतील या चेंडूवरती. जीत पाटील आयोजक आहेत गावदेवी स्पोर्ट्स वडगडचे आणि एक चांगले गोलंदाज फलंदाज आहेत. त्यांचं आगमन, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. मागील चेंडू जर पाहिलं तर ॲक्शन रिप्लेमध्ये रुपेश ठाकरे आम्हाला या ठिकाणी सादर करत असताना अवघड चेंडू होता, खोलवा टप्प्याचा चेंडू होता, काय खुबीनं हा चेंडू जेपीने फिरवलाय बघा. अफलातून स्ट्रोक होता आणि चेंडूला फक्त दिशा दिली होती आणि 2 धावामध्ये परावर्तित केलं. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 27 या आकड्यावरती. 2 षटकांचे देखील संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स ओवळी या संघाची धावसंख्या आहे बिनबाद 27 धावा. आपल्याकडे वेळ आहे तर जाऊया डीजे वादकाकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत. सत्तावीस धावा धावफलकावरती. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 हर्ष गायकवाड हा गोलंदाज आणि स्ट्रायकिंग एंडला मोनिश. गोलंदाज तयार. मोनिश जोशी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल, बॉलर बॅक ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर फलंदाज धावबाच्या स्वरूपात बाद होतोय मोनिश जोशी, कारण स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न केला, कारण चेंडू सरळ एष्टांवरती आला आणि तदनंतर स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवत असताना हर्ष आणि इथे त्यांनी विकेट प्राप्त केली धावबाच्या स्वरूपात. पहिला धक्का या मॅचमध्ये बसलाय गावदेवी स्पोर्ट्स ओवळीला. फलंदाज मोनिश जोशी बॅक टू द पॅव्हिलियन.
तसं फॉलोइंग स्वीप जेपीच्या बॅटमधून अफलातून स्ट्रोक सजवलाय. इम्प्रुव्हायझेशन दाखवत असताना सरळ चेंडूला ढाडलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. यावेळेस पहिला तर मिड विकेटला चेंडूला टर्न केला. शतरक्षक आहे तिथे चांगलं बॅकअप आणि एकच धाव. तर नक्कीच पिंपळनेर गावातील समाजसेवक आदरणीय सन्माननीय चिरागजी गायकवाड यांना विनंती करतोय आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे. चिरागजी गायकवाड आपणास सन्मानपूर्वक विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं. आपलं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे ती 34 या आकड्यावरती. गोलंदाज पुन्हा एकदा हर्षद गायकवाड बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. स्वतः गोलंदाज डाऊन द बॉल, पकडलाय कॅच. आणखीन एक धक्का या षटकामध्ये बसतोय. फलंदाज सुशांत पाटील बॅक टू द पॅव्हिलियन. फलंदाज बाद. अगदी चेंडूला स्लाइस करण्याचा जरूर प्रयत्न केला होता, परंतु फटका फसला होता आणि स्वतःच्या गोलंदाजीवर खूप छान पद्धतीने झेल पकडला. यावेळेस जर पाहिलं तर गोलंदाज हर्ष गायकवाडनं या षटकामध्ये चांगली गोलंदाजी करतोय. जरूर त्याच्या विरोधात एक षटकार आलाय, परंतु तदनंतर कमबॅक करत असताना त्याने एक मोठी विकेट प्राप्त केली, कारण फलंदाज सुशांत पाटीलला त्याने बाद केलं. नवीन फलंदाज सूरज थळे हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. चंदपेस गतीमध्ये परिवर्तन, इथे देखील बॅच एज अँड टेकन अनदर विकेट डाऊन. फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक दुसरा धक्का या षटकामध्ये पाहायला मिळतोय. सूरज थले पुन्हा एकदा इथे जर पाहिलं तर अपयशी ठरलेत आणि इथे फलंदाज बाद होतोय. इथे पुलटॉस बॉल, जबरदस्त फटका सजवलाय. बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी सिक्सर. व्हॉट अ शॉट फलंदाज पवनच्या बॅटमधून. चेंडूचा फुलटॉस चेंडू होता. इम्प्रोव्हायझेशन दाखवलं. अगदी जर पाहिलं तर खूप जास्त शफल झाले होते आणि तदनंतर लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर कमालीचा स्ट्रोक सजवलाय. तर नक्कीच आयोजक लक्ष केंद्रित करतील. संघाची धावसंख्या धावफलकावरती झालेली आहे ती 40 धावा. 3 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि प्रथम फलंदाजी करत असताना गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाची खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळते. आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हा स्लॉगवरचं षटक आहे. इथून मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण गाडी 6व्याच घेरवरती आहे. या मॅचमध्ये ब्रेक लावला जाईल का? धावसंख्येला बेड्या ठोकल्या जातील का? हँड ब्रेक खेचणं गरजेचं आहे, कारण जी गाडी सुटसाट सुटली आहे ना ती थांबवली जाईल का? चांगल्या रस्त्याला असतात गतिरोधक, चांगल्या माणसांना देखील असतात विरोधक, आणि या मॅचमध्ये ब्रेक लावण्यासाठी चांगला गोलंदाज शोधणं गरजेचं आहे. आणि या मॅचमध्ये हार्दिक गायकवाड चांगला गोलंदाज बनेल का? कारण या मॅचची निर्णायक शेवट अंतिम षटक प्रगतीपथावर आहे. 7 चेंडूचा खेळ बाकी आहे आतापर्यंत जर पाहिलं, आणि 40 धावा धावफलकावरती. तर नक्कीच रोहितजी पाटील यांचे अगदी जवळचे सहकारी आणि मित्र, अगदी जर पाहिलं तर चिरागजी गायकवाड या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅकवरती हार्दिक यांना तुम्ही पाहताय. स्ट्रायकिंग एंडला JP जयेश पाटील.
यावेळेस चांगला स्ट्रोक सजवलाय, शतरक्षक नाहीये, बॉल जातो इनटू द गॅप, डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक धडाका जेपीच्या बॅटमधून येतोय. वेट फॉर द अंपायर सिग्नल. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवलाय. हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी गेलाय का 6 धावांसाठी, नक्कीच पंच आमच्याकडे निर्णय पोहोचवतील. आणि पंचाने सॉफ्ट सिग्नल दिलाय सिक्सर, परंतु आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील. येस, खूप चांगली अंपायरिंग पाहायला मिळते या स्पर्धेमध्ये. आमचे तिसरे पंच या ठिकाणी पाहणी करतील की चेंडू हा सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी गेलाय की 4 धावांसाठी. तर नक्कीच हा षटकार आहे. नक्कीच 6 धावा आणि 6 धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोचली आहे ती 46 या आकड्यावरती. इथे देखील हा प्रकार, अजून एक तडाखा, 2 इन अ रो जेपीच्या बॅटमधून. काही कमालीचा स्ट्रोक पाहायला मिळतोय. हा ट्रॅकर होता आणि या चेंडूला देखील पुल केलाय, पॉवरफुल, सक्सेसफुल. इट इज आउट ऑफ द पार्क. सातत्याने जेपी या मॅच मध्ये मोठे फटके खेळतोय. आज पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करतोय. अनेकदा जेपीने सिद्ध केलं. मागील 2 दशक तो भिवंडी क्रिकेटमध्ये खेळतोय. भिवंडी नव्हे तर महाराष्ट्र क्रिकेटमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवलेला खेळाडू आज ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आज आपल्या घरच्या संघासाठी देखील तुफानी फलंदाजी करतोय या मैदानावरती. अफलातून बॅटिंग करत असताना इथे देखील ठोकलाय हा दर्जेदार षटकार. या 6 धावेच्या संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 52 या आकड्यावरती. स्लोअर वन, लॅक ऑफ स्पेस, गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, पॉईंट क्षेत्रामध्ये खेळले होते. जेपी धाव घेत नाही आहेत, स्वतःला स्ट्राईक ठेवत आहेत, कारण त्यांना ठाऊक आहे इथे मोठे फटके खेळण्याची क्षमता माझ्याकडे आहे आणि तो इथे सिद्ध देखील करतोय. भिवंडी क्रिकेटमधील अद्वितीय सम्राट जयेश पाटील याचा नेहमी मी उल्लेख करत असतो आणि आज जर पाहिलं तर चांगली बॅटिंग तो सातत्यानं करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 5 षटकार आपण पाहतो या मॅचमध्ये. स्विचचा फटका, गॅपमध्ये खेळले, शतरक्षक त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपमध्ये पुढे आलेत आणि इथे चांगलं शतरक्षण पाहायला मिळतं. फक्त एकच धाव या चेंडूवरती आणि संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे ती 53 या आकड्यावरती. अजून मात्र 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये आणि 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा जरूर पवन देखील प्रयत्न करेल, कारण त्याच्या बॅटमधून देखील षटकार आलाय. व्हेरी फर्स्ट बॉल फेस करत असताना त्याने देखील ठोकला या मॅचमध्ये षटकार. हार्दिक बॉलिंग ट्रॅकवर खोला टाकलाय. अगदी जर पाहिलं तर हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न, बॉलर बॅक ड्राईव्ह, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगलं शतरक्षण हार्दिक करतोय. इथे देखील फक्त एकच धाव मिळते. या एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती. खूप चांगलं गुणलेखन, खूप चांगलं संख्यालेखन या ठिकाणी केलं जाते. हितेश यांच्या माध्यमातून अगदी इत्तमभूत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत असताना गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, धाव घेतली जाईल का नाही. धावच्या स्वरूपात इथे फलंदाज बाद होतोय. पहिल्या सत्राचा पहिल्या इनिंग्स आहे ते खेळ संपतोय आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर 54 धावा आणि 55 धावांचं टार्गेट सेट केलं या मॅचमध्ये गावदेवी स्पोर्ट ओवलीनं पिंपळनेर या संघाच्या विरोधात. जेपीचं कौतुक करावं लागेल. खूप चांगली त्यांनी बॅटिंग केली, सलामीला आले होते. अगदी मैदानाच्या चहू बाजूने त्यांनी फटके सजवले आणि आज पुन्हा एकदा डोळ्यांना सुकावणारी त्यांनी फलंदाजी केली आणि पुन्हा एकदा क्रीडा रसिकांची मने जिंकली. मागील 2 दशकं तो क्रीडा रसिकांची मने जिंकतोय. आज देखील त्यांनी पुन्हा एकदा क्रीडा रसिकांची मने जिंकलेत आणि काय त्यांनी तडाखा मैदानावरती दाखवलाय आणि आपल्या नावाची दखल का घेतली जाते आज पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आणि इथे 55 धावांचं टार्गेट पिंपळनेरच्या विरोधात आणि दुसऱ्या इनिंगसाठी आम्हाला जॉईंट होतील विशालजी पाटील सर. थँक यू सो मच निशांतजी. वन्स अगेन वेलकम ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न ही पहिली स्पर्धा आपण या नवीन हंगामामध्ये पाहतात. गावदेवी स्पोर्ट्स वडगर आयोजित स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील स्मृती चषक 2024
सो हे भव्य दिव्य पर्व आणि दुसरा दिवस आणि मैदानाच्या आतमध्ये जी लढत आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स ओवळी त्यांचा विपक्षामध्ये पिंपळनेर टीम सामना करताना आपल्याला दिसत आहे. बट पहिलं सत्र एक क्षण असा होता, एक वेळ अशी देखील होती की पहिलं सत्र जिथे स्पेशली असं वाटलं देखील होतं की 40-45 राहतील. बट मैदानाच्या आतमध्ये काय खेळ दाखवला गेला, स्पेशली वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील काय खेळ दाखवला. तब्बल इंडिव्हिज्युअली जेपीने बनवला पहिल्या सत्रामध्ये 39 धावा. क्या बात आहे, टायगर जिंदा आहे. आणि आता गेम प्लान्स देखील रचले जातील, कारण बघा आता जर 54 बनवलेले आहे तर 55 डिफेंड देखील करायच्यात आणि पिंपलनेर टीमकडे देखील चांगला बॅटिंग क्रम आहे. अपेक्षा करूया की आणखीन एक क्लोज एन्काउंटर आपल्याला पाहायला मिळेल, कारण मागील 2 सामने जर आपण उचलून पाकले त्यामध्ये जॉन मानसरोवरे बी टीमला पण पुढे जाताना पाकलं. अगदी क्लोज एन्काउंटर शेवटच्या चेंडूवरती जाऊन त्यांनी बाजी मारली. मागील सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर लास्ट ओव्हरमध्ये 20 धावांची आवश्यकता असताना करणच्या बॅटमधनं 3 षटकार आले होते. ऑलमोस्ट मॅच केवनी दिवे टीमने जिंकली असंच वाटलं, बट गेला अगदी अंतिम 2 चेंडूवरती 2 धावा डिफेंड झाला. हाच तर खेळ या सीझनमध्ये भरपूरदा मी पाहिलं. पापगाव येथे स्पर्धा झाली, तिथे देखील 1 चेंडूवरती 1 डिफेंड झाली. त्यानंतर आता आमच्याच गावामध्ये सरवली येथे 40+ ची स्पर्धा झाली, तिथे 3 मध्ये 1 डिफेंड होताना पाकली. त्यानंतर लास्ट सीझनचं मला आठवतं सोनाल्याच्या क्रीडांगणावरती सोनाल्यापाडाची स्पर्धा होती. फायनल मॅचमध्ये बापगाव टीमला 4 मध्ये 2 नव्हत्या बनला. आणि क्रिकेटमध्ये बघा खऱ्या अर्थाने सांगायचं झालं ना, एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण प्रेडिक्ट करू शकतो, बट क्रिकेटचा एका मॅचचा रिझल्ट आपण कधीच प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण ज्याप्रमाणे अप अँड डाऊन्स ट्विस्ट अँड टर्न्स या खेळामध्ये येतात आणि या सामन्यामध्ये देखील तशाच काही अपेक्षा आपण ठेवूया की आणखीन एक नेक टू नेक फाईट आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये ऋतिक म्हात्रे आणि त्यांच्या समवेत स्ट्रायकिंग एंडला बॅटर केवल गायकवाड. 2 फिल्डर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर लॉंगॉनला सुशांत आहेत, त्याचप्रमाणे डीप मिड विकेटला जेपी आहेत. इनफिल्डमध्ये जर आपण पाहिलं मिड ऑफ कव्हर एक्स्ट्रा कव्हर पॉईंट थर्ड मॅन फाईन लेग. पहिलाच बॉल बॅकफुटवरती जाऊन खेळायचं होतं, थोडं कमी घेताना हा बॉल टाकला होता असंच वाटलं. डॉट बॉलने सुरुवात. लास्ट बॉल डॉट बॉल आला. बॅकफुटवरती जाऊन खेळले तर पिच खेळले हव्यामध्ये आहे. पॉईंट आणि एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर पाठलाग करतात. आउटफील्ड फास्ट आहे त्या क्षेत्रामध्ये, थांबवणं कठीण. बॉल निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. केवल गायकवाड यांचा बॅटमधनं या सेकंड इनिंग मधला पहिला दमदार फटका चौकार. तसेच कुणाल गायकवाड यांच्या माध्यमातून देखील पिंपलनेर टीमसाठी या स्पर्धेसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे कुणालजी. चौकाराला आणि बॉलचा अगदी मेरिटवरती खेळले, कारण बॅकफुटवरती जाऊन पंचचा हा फटका आपल्याला पाहायला मिळाला. तसेच सर्वेश पाटील वेगळ्या यांच्या माध्यमातून देखील पिंपलनेर टीमसाठी शुभेच्छा. आपलं देखील सर्वेचे हार्दिक स्वागत. बॉल हवेमध्ये फिल्डर आता पुन्हा एकदा पाठलाग करतील, बट हा बॉल देखील बाउंड्री लाईनचा बाहेर. प्रश्न हा देखील पडलाय की गेले 3 चेंडू वाईड ऑफ ऑफ स्टंप विथ दिली जाते. बघा पहिला चेंडू मिस केला बॅटर केवलने, बघा त्या बॉलवरती देखील बाउंड्री येऊ शकली असती. बट गेले 2 चेंडू केवल गायकवाड असं आपण कौतुक करूया की थोडं वेट करतो, बॅकफुटवरती खेळतोय. 2 चांगले फटके, 2 चौकार. बघा पुढील सामना जो आहे, चालू सामन्याचा विजेता संघ आपल्याला अंजूर टीम सोबत खेळताना दिसेल. त्यानंतर जी लढत आहे जयदुर्गा सुरई संघ आपल्याला खेळताना दिसेल चिरोबा कोण सोबत. त्यानंतर एकविरा हायवे दिवे संघ खेळेल गावदेवी वेहळे सोबत. 2 चौकार आलेत. थोडी लाईन आणि लेंथ मध्ये चेंजेस. फुल लेंथ टाकला, स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळलेत. बॅटचा टोला लागला होता. फिल्डर आहेत लॉंगॉनला. बघा आणखीन एक गोष्ट जर सांगायची झाली तर बघा 2 फिल्डर, एक फिल्डर लॉंगॉनला आहे, जेपी डीप मिड विकेटला आहेत आणि बॉल टाकले जातात ऑफस्टम्पच्या बाहेर, ती देखील विथ दिली जाते. पण कधी कधी आजचे बॉलरना ज्याप्रमाणे फील्ड प्लेसमेंट ठेवली गेली आहे ना, त्याप्रमाणे देखील गोलंदाजी करणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही एखाद्या क्षेत्रामध्ये प्रोटेक्शन घेतात
तर त्या फिल्डरला देखील तुम्हाला प्ले मध्ये आणायचं आहे. बॉल अब्यामध्ये जेपी आहे आणि कॅच पकडली जाईल, सफलता मिळेल पकली. ऋतिक मात्रेला जावं लागेल डगआउटच्या दिशेने. पकला धक्का. सफलता पकली, ऋतिक बाद झाले. नवीन फलंदाज हार्दिक गायकवाड. पकला धक्का लागला. बघा फायनली जी गोष्ट मी म्हटली की दोन फिल्डर जे 38 सर्कलच्या बाहेर आहेत त्यांना प्लेमध्ये आणायचं आहे ना, तर तुम्हाला त्याप्रमाणे डिलिव्हरीज टाकाव्या लागतील. आणि मागील चेंडूवरती डीपमध्ये जे फिल्डर ठेवले गेले होते त्यांचा फायदा थोडा झाला. जयेश पाटील होते त्या क्षेत्रामध्ये. एक चांगली कॅच पकडली गेली, पकली सफलता मिळेल. धक्का पकला लागला, धाव फळक 9 वरती आणि शेवटचा चेंडू आता असेल या पकल्या षटकामधला. बट जर आपण पाहिलं तर लक्ष देखील छोटं नाही आहे, कारण 55चा चेस बघा जास्त वेळ खर्च होतोय. टीम ओवळी ही देखील गोष्ट आहे, त्याच्याकडे देखील थोडं लक्ष द्या, कारण भरपूर सारे सामने असे या दुसऱ्या दिवसामध्ये आम्हाला खेळवायचे आहेत. सो थोडी घाई करा. हार्दिक स्ट्रायकिंग एंडवरती. पहिलाच बॉल स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू येतो निर्धावाने. अशा प्रकारे खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये एकूण 9 धावा विकेट गेली. एक म्हणजे येणाऱ्या 18 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता इथं आवश्यकता असेल 46 धावांची. अजून देखील 46 बनवायचे आहेत. जर आपण कॅल्क्युलेट केलं तर 15पेक्षा जास्त रन्स पर ओव्हर बनवायचे आहेत, म्हणजे मिनिमम 2 ते 3 मोठे फटके प्रत्येकी षटकामध्ये येणं ही गोष्ट महत्त्वाची असेल टीम पिंपलनेरसाठी. आणि दोन्ही टीम्सला जर आपण पाहिलं तर ओवली टीमचा आपण जर विचार केला तर ओवली टीममध्ये भरपूर सारे असे देखील चेहरे आहेत जे गेल्या 3 ते 4 वर्षांपासून खेळतात आणि चांगले खेळ करतात. आणि ऑन दी अदर हँड जर आपण पिंपलनेर टीमचा विचार केला तर भरपूर सारे नवीन चेहरे या टीममध्ये आहेत. सेकंड ओव्हर पवन दरमाडी त्या गोलंदाजी मार्कवरती तयार होतं. आणि पवनला मी जेव्हाही पाहतो ना, मला स्वर्गीय कबीर निर्मळ चषक आठवतो. राहणार आणि ओवली टीमची मॅच अजून देखील माझ्या डोळ्यासमोर येते, कारण त्या सामन्यामध्ये पवनने भरपूर चांगला खेळ दाखवला होता. बट शेवटच्या चरणाला थोडा मिस्टेक झाला आणि तो सामना राहणार टीमने जिंकला होता. ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल लोबा फुल टॉस स्ट्रेट बॅटने स्ट्रोक खेळत. लॉंग ऑनला 2 फिल्डर पोहोचले जरूर, बट त्यांना देखील बीट करून बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या बाहेर जातोय. चौकार. चौकार अगदी पहिलाच बॉलवरती स्ट्रेट बॅटने हा देखील स्ट्रोक खेळायचा होता, बट यावेळेस जर आपण पाहिलं तर बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे. निर्धाव चेंडू दरम्यान इथे येतोय. चौकार आणि त्यानंतर हा निर्धाव चेंडू बघा अगदी 18 मध्ये 46ची आवश्यकता होती. चौकार निर्धाव आणि अजून देखील बघा 4 चेंडू या ओव्हरमध्ये बाकी आहेत. जे मी सांगितलं की 2 ते 3 मोठे फटके ऑन साईडला खेळायचं होतं. बॅटचा अगदी टोइनला लागला. फिल्डर आहेत बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, तोपर्यंत पूर्ण केली जाईल ही एक सिंगल. बघा या जोडीवरती मी म्हणेन भरपूर काही निर्भर देखील आहे पिंपलनेर टीमचं. बघा येत्या बॅटिंग क्रमामध्ये नयन देखील आहेत आणि तसेच शेवेश देखील आहेत. बघा बॅटिंग क्रम मजबूत आहे, बट 4च ओव्हरची मॅच आहे. आणि या अशा परिस्थितीमध्ये ना खऱ्या अर्थाने जे फलंदाज सध्या सगळीला मैदानाच्या आतमध्ये आहेत ना त्यांना जिम्मेदारी घ्यावी लागेल. कारण इथे जर आपण पाहिलं तर समीकरण अवघडच आहे, कारण आता 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 15 मध्ये अजून देखील हा सामना जिंकण्याकरिता इथं बनवायचे असतील 41 धावांची अजून देखील आवश्यकता. आणि टीम ओवळी जयेश दादा थोडं लक्ष असू द्या, कारण अजून भरपूर सारे सामने आम्हाला खेळवायचे आहेत. थोडी घाई करा. धावफलक सध्या सगळीला 14 वरती. ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल पॅन वरती टाकला. दिशा खराब. डाऊन द लेग साइड. अतिरिक्त रन दरम्यान इथे मिळेल.
अतिरिक्त रन्सामध्ये धावफलक पुढे जातो 15 वरती. यानंतर जो सामना आहे गावदेवी अंजूर त्यांचा विपक्षामध्ये चालू सामन्यामध्ये जो संघ जिंकेल तो पुढील सामन्यामध्ये अंजूर टीम सोबत खेळेल. आणि अंजूर टीमचा देखील आता कॉन्फिडन्स लेवल वाढलाच असेल, कारण मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं 2 चेंडूंवरती 2 धावा डिफेंड केल्या. हा देखील पायांवरतीच टाकायचा होता. पुन्हा एकदा दिशा खराब. एक्झॅक्टली पवनच्या माइंडमध्ये काय गोष्टी चालल्या तो प्रश्न मला देखील आता पडला, कारण ही गोष्ट देखील आपण समजू शकतो की 3 फिल्डर ऑन साईडला बाउंड्री लाईनवरती डीपमध्ये आहेत, त्यांना देखील प्लेमध्ये आणायचं ती देखील गोष्ट मी समजू शकतो. कारण एक फिल्डर काऊ फेसमध्ये डीप मिड विकेटला देखील एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो, त्याचप्रमाणे डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला देखील एक फिल्डर आहे. बट कुठे ना कुठे जर इतके बाहेर चेंडू टाकले जातील ना तर थोडं मार्क देखील पडू शकतात, कारण फायनल लेगला कोणताही फिल्डर नाही आहे. बॅट जरी लागली तरी 4 धावा इझिली मिळतील. 2 वाईट बॉल, धाव फळक आता 16. नेक्स्ट बॉल आता राऊंड द विकेट आलेत आणि हा फुल टॉस आहे आणि बॅट आणि बॉलचा कॉन्टॅक्ट तितका चांगला नाही आहे. स्वतः अगदी गोलंदाज आता बॉल फील्ड करतात दरम्यान हा देखील चेंडू येतो निर्धाव सध्या घडीला. हे जे निर्धाव चेंडू येत आहेत ना ते देखील टोचणारे आहेत पिंपलनेर टीमला, कारण बघा रिक्वायर रेट वेगाने पुढे चालला. जिथे बाउंड्रीज हव्या आहेत, जिथे मोठे फटके हवे आहेत तिथे मोठे फटके येत नाही आहेत. आणि बघा प्रामुख्याने समालोचक कोणी असो, मी असो, कोणी असो, ही गोष्ट प्रामुख्याने तुम्हाला नेहमीच सांगेल की क्रिकेटच्या खेळामध्ये अकॉर्डिंग टू सिच्युएशन ज्याप्रमाणे परिस्थिती आहे त्याप्रमाणे तुम्हाला खेळ करता आला पाहिजे. कारण बघा आता मोठ्या फटक्यांची आवश्यकता आणि जर ते मोठे फटके आता नाही आले ना तर नंतर त्यांचा फायदा देखील नाही आहे. आता साईड पुन्हा एकदा चेंज केली. आता ओव्हर द विकेट पवन. ऑन साईडला फटका, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर आहेत उपस्थित. मिळेल सिंगल. दुसऱ्या धाब्यासाठी परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावा मिळतील आणि 2 धाव्यांच्या मदतीने धाव फळक आता पुढे जातो आहे. सध्या सगळ्याला स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 18 वरती आणि अजून देखील या सेकंड ओव्हरमध्ये काही चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक असेल. 2 चेंडू अजून देखील शिल्लक आहेत. 1 चेंडू अजून देखील शिल्लक आहे, कारण पहिला आपण चौकार पाहिला, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर 2 वाईट बॉल, त्यानंतर निर्धाव, त्यानंतर 2 धावा मागील चेंडूवरती देखील आला. शेवटचा चेंडू या दुसऱ्या षटकामध्ये धाव फळक आहे 18. लास्ट बॉल आणि स्ट्रायकिंग एंडवरती हार्दिक गायकवाड. मोठा फटका हवा आहे. मोठ्या फटक्याचा मी उल्लेख केला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, निर्धाव येतोय आणि अशा प्रकारे खेळ समाप्त 2 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फळक जर आपण पाहिलं तर आहे 18. म्हणजे येणाऱ्या 12 चेंडूंवरती हा सामना जिंकण्याकरिता अजून देखील इथे आवश्यकता असेल 37. 12 मध्ये 37 धावांची आवश्यकता, म्हणजे आस्किंग रेंज जर आपण पाहिलं तर 18.5 रन प्रति ओव्हर इथे बनवायचे आहेत. आणि कोणत्याही प्रकारे टीम मीटिंग न घेता, वेळ विलंब न करता त्वरित फिल्डिंग सेट करा टीम गावदेवी स्पोर्ट्स ओवळी आणि खेळाला सुरुवात करा. 12 मध्ये आता 37 धावांची आवश्यकता आहे. बघा यापुढील लढत विजेता संघ आणि अंजूर टीम खेळेल. त्यानंतर रेडी रहा जयदुर्गा सुरे त्यांच्या विपक्षामध्ये चिरबा कोण आणि त्यानंतर एकविरा स्पोर्ट्स हायवे दिवे त्यांच्या विपक्षामध्ये गावदेवी स्पोर्ट्स वहळ. बघा आजचा जो पहिला हाफ झाला त्याच्यामध्ये बाजी मारली जवान सरवली बी टीमने. दुसरा हाफ जो आता सध्या सगळीला सुरू आहे. पहिला सामना त्यामध्ये झाला होता गावदेवी अंजूर आणि केवणी दिवे. तिथे अंजूर टीम आपल्याला पुढे जाताना दिसले. आता त्यांच्या विपक्षामध्ये पुढील सामन्यामध्ये कोण खेळेल त्याचं उत्तर आपल्याला येणारी 2 षटकं देणार. 12 मध्ये आता 37. पहिलाच बॉल फुल लेन, बॉलर बॅकस्ट्रोक, स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग. हा चेंडू येतो निर्धाव. सध्या घडीला बघा बॅटिंग क्रमामध्ये नयन पाटील शिल्लक आहे, शिवेश शिल्लक आहे. कधी कधी काय होतं की बघा 4 ओव्हरची मॅच ही गोष्ट देखील आपल्या माइंडमध्ये ठेवावी लागते की 24च चेंडू आहेत. आपले जे चांगले फलंदाज आहेत त्यांना जास्तीत जास्त चेंडू फेस करण्याची संधी देखील मिळायला हवी. धीम्या गतीने टॉकलाय बट इथे हा फटका जबरदस्त आणि ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका फायनली येतोय. बॅटर केवळ गायकवाडांचा बॅटमधनं हा षटकार. षटकार येतो. असेच तर फटके हवे आहेत. बघा जर तुमच्याकडे बॅटिंग क्रम खऱ्या अर्थाने भरपूर खोळवर आहे, भरपूर सारे बॅटर्स चांगले डगआउटमध्ये बसलेत, तर त्या अनुसरून जर आपण विचार केला ना तर सध्या सगळे जे फलंदाज मैदानाच्या हातामध्ये आहेत त्यांना इथे आक्रमण करावंच लागेल. आता वेळ नाही आहे थांबायला देखील, कारण आता समीकरण जर आपण पाहिलं 10 चेंडू शिल्लक आणि 10 मध्ये आता आवश्यकता आहे 31 धाब्यांची आता आवश्यकता.
राऊंड द विकेट. नेक्स्ट बॉल. शॉर्ट पिच टाकलाय, खेचून मारलाय, लॉंगॉनला फिल्डर फक्त पाहतच राहतील. आणखीन एक तडाखा. आता फायनली मॅच मध्ये कमबॅक करायला सुरुवात, या लढाईला सुरुवात मैदानाच्या हातामध्ये केवळ गायकवाडने केली आहे. सलगचे 2 ठोकलेत. जतीनवरती विश्वास दाखवला गेला, बट त्या विश्वासावरती जतीन आता खरा उतरला नाहीये, कारण सामना अजून देखील भरपूर बाकी आणि त्या परिस्थितीमध्ये 2 चांगले फटके आलेत. बॅटर केवळ गायकवाडांचा बॅटमधनं, केवळचा बॅटमधनं आतापर्यंत आपण 3 चौकार देखील पाहिले, आता 2 षटकार देखील आलेत आणि आता खेळ बाकी आहे. येणाऱ्या 9 चेंडूंसाठी 9 मध्ये आता बनवायचे आहेत 25. आता असं आपण म्हणूया की सामना पुन्हा एकदा बॅलन्स स्थितीमध्ये, कारण 12 मध्ये जेव्हा 37 हव्या होत्या असं वाटलं होतं की समीकरण फार अवघड आता झालंय, इथनं कमबॅक होणं अवघड आहे, बट तो कमबॅक केलाय केवळ गायकवाड आणि टीम पिंपलनेरने. 9 मध्ये 25. आणखीन एखादा मोठा फटका हवा आहे येणाऱ्या 3 चेंडूंवरती. नेक्स्ट बॉल. आणखीन एक फटक्याचा उल्लेख केला आणि तो फटका आलाय आर्क मध्ये होता आणि थेट पार्क मध्ये पाठवला. वर शॉट. आणखीन एक तडाखा. षटकार. सलगचे 3 आणि जो सामना एकंदरीत ओवळी संघाच्या बाजूने झुकला होता त्या सामन्याला आता पुन्हा जिवंत केलं, पुन्हा कमबॅक केला या सामन्यामध्ये केवळ गायकवाड आणि टीम पिंपळनेरने. कारण आता समीकरण येणारे 8 चेंडू आणि 8 मध्ये आता आवश्यकता आहे 19 धावांची. बघा अगदी सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदरच मी हे म्हटलं होतं की एखाद्या निवडणुकीचा निकाल आपण अगोदर जाहीर करू शकतो, प्रेडिक्ट करू शकतो, पण एखाद्या क्रिकेटचा मॅचचा निकाल कधीच आपण प्रेडिक्ट नाही करू शकत. कारण बघा जेव्हा 12 मध्ये 37 हव्या होत्या तेव्हा असं वाटलं होतं की ओवळी संघ इझिली या मॅचमध्ये आपल्याला पुढे जाताना दिसेल, जिंकताना दिसेल, बट पलटवार काय केला मैदानाच्या आतमध्ये केबलने. 3 आले, चौथा येईल का? चौथा येईल नाही, आलाय. हा देखील बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 इन अ रो. षटकार. आणि दरम्यान इथे सन्मान दिलाय. अपील दरम्यान इथे होत आहे अपील, बट अंपायर्स ज्याप्रमाणे प्रतिक्रिया दाखवत आहेत की कदाचित संपर्क जरी झाला असला तरी असं वाटलं की बॉल खाली पडून गेला. आणि अंपायर्स ती चर्चा करतात. बघा आम्हाला जे समोरून दिसलं ते मी सांगितलं की असं वाटलं की बॉल खाली पडून गेला की काय, पण अंपायर्सला एक्झॅक्टली अंपायर्स एकदम जवळ आहेत, त्यांना जास्त आमच्यापेक्षा बेटर ते समजेल आणि निर्णय अजून देखील. बघा अंपायर्स तिसऱ्या पंचांची मागणी दरम्यान इथे केली गेली की बॉल ग्राउंडेड झालाय की नाही ते बघायचं, ज्याचा उल्लेख मी केला देखील होता. आणि दोन्ही 12th मॅन प्लीज आपण थोडं साईड लावा. जे निर्णय असेल ते आमचे थर्ड अंपायर निखिलजी बजागे सर आपल्यापर्यंत पोहोचवतील. आणि बॅटर सेफ, जे मी म्हटलंच होतं की बॉल खाली पडून गेला विकेट किपर पर्यंत आणि तेच घडलं. रिप्ले मध्ये देखील तेच पाहायला मिळालं. म्हणजे आता सहा चेंडू शिल्लक आणि 6 मध्ये आता 13 धावांची आवश्यकता. बघा एक गोष्ट आता मी सांगेन, कारण यानंतर देखील पुढे भरपूर सारे सामने बाकी आहेत. अंपायर्स आपण ही गोष्ट लक्षात ठेवा की टीम साठी कोणताही रिव्ह्यू नाहीये. तुम्हाला जर डाऊटफुल वाटलं अंपायर्स
तर तुम्ही रिव्ह्यू घ्या, फक्त अंपायर रिव्ह्यू. 6 मध्ये आता समीकरण जे उरलं या सामन्यामध्ये 13 धावांची आवश्यकता. केवळ गायकवाडच्या झुंजार इनिंगने अजून देखील या लढतीमध्ये या सामन्यामध्ये जिवंत ठेवलंय टीम पिंपलनेरला, बट अजून देखील 13 बनवायच्या. चला लास्ट ओव्हर अजय गोलंदाजी मार्कवरती. 6 मध्ये 13 धावांची आवश्यकता. आणि आज ज्याही गोष्टी घडलेल्या आहेत या अगोदर आपण 44 डिफेंड होताना पाहिल्या, त्यानंतर मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं एक निसटता विजय मिळवला अंजूर टीमने. बट या मॅचमध्ये कोण जिंकेल, टीम ओवळी की टीम पिंपळनेर? कारण केवळ 38 धावा आतापर्यंत इंडिव्हिज्युअली बनवलेल्या आहेत. 6-13चं समीकरण. अजय राऊंड विकेट, फायनल ओव्हर. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका, डीप मध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर ते येत आहे डीप मिड विकेट पर्यंत. मिळेल फक्त एक सिंगल. म्हणजे आता आवश्यकता 5 चेंडू शिल्लक आणि 5 मध्ये आता 12 धावांची आवश्यकता. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक देखील पाहायला मिळू शकतं आणि टीम पिंपलनेर देखील जिंकू शकते, कारण 5 मध्ये बनवायच्यात 12. केवळ खेळतोय सध्या सगळीला 38 धाव्यांवरती नॉट आउट. एक युवा प्रतिभाशाली टॅलेंटेड प्लेअर. आणि पिंपलनेरचं क्रिकेट देखील फार मोठं आहे, कारण एक काळ या संघाचा देखील दबदबा, दहशत, आणि त्या दहशतला पुन्हा एकदा निर्माण आता करण्याची जिम्मेदारी या युवा खेळाडूंनी आता खांद्यांवरती घेतलेली आहे. काय खेळ केवळ गायकवाडचा या सामन्यामध्ये राखला, कारण एकंदरीत जे मी सांगितलं की सामना ओळी संघाच्या बाजूने होता, बट काय पलटवार राहिला, कारण सलगचे 4 षटकार जे आले ना ते खऱ्या अर्थाने गेम चेंजिंग होते. पण अजून देखील 5 मध्ये 12 बनवायच्यात. अजय लास्ट ओव्हरमध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल. आता स्ट्रायकिंग एंडवरती केवळ जो 38 धाव्यांवरती नॉट आउट खेळतोय. 5-12चं समीकरण. एखादी विकेट पुन्हा एकदा ओनली टीमला मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकते. शॉर्ट पिच टाकला, पूल केला, फुल अँड पॉवरफुल. अनदर बिग वन. षटकार. धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहेत 4 आणि केवलचा 50 साठी देखील फक्त 6 धावांची आवश्यकता. सहा धावांची आवश्यकता. ओवळी संघ देखील विचार करत असेल की पहिल्या 2 षटकांमध्ये जी टीम या मॅच मध्ये बॅकफुटला होती, प्रेशर मध्ये होती, बट केवळ गायकवाडची ही इनिंग आली. आता 4 मध्ये 6 केवळ खेळतोय 44 धाव्यांवरती. 4-6चं समीकरण. राऊंड द विकेट. अजय आता येतोय. मिस टायमिंग. कॅच जर पकडली तर मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतोय, बट अगदी 3 फिल्डर्सच्या मधोमध हा बॉल पडलाय. 2 धावा घेतलेल्या आहेत. तिसरीचा प्रयत्न आता केला जातोय आणि तिसरा पंचांची मागणी आता केली गेली आहे. चेक केलं जाईल, पण प्रश्न हा देखील होता की बघा 2 जरी असता तरी केवळ स्ट्रायकिंग एंडवरती असता, पण तिसरीचा प्रयत्न झाला आणि आता चेक केलं जाईल की बॅटर सेफ आहेत की नाही. सेफ असले तर 3 धावा मिळतील आणि जर आउट असतील तर 2 धावा आणि एक नवीन बॅटर मैदानाच्या हातामध्ये असेल आणि ती चांगली गोष्ट असेल टीम ओवळीसाठी. आणि निर्णय आलेला आहे बॅटर सेफ. 3 धावा कंप्लीट आणि आता फक्त आवश्यकता आहे 3 धावांची आणि चेंडू शिल्लक आहेत या सामन्यामध्ये. येणारे 3 मध्ये 3. बघा मागील सामन्यामध्ये 2 मध्ये 2 डिफेंड झाल्या होत्या. या सामन्यामध्ये 3 मध्ये 3 डिफेंड होतील का? होऊ शकतात, पण त्यासाठी 3 चांगले चेंडू इथे अजयला टाकावे लागतील. कधी कधी ना आपण जेव्हा खराब परिस्थितीमध्ये अडकतो त्या परिस्थितीमध्ये थोडं पॉझिटिव्ह राहणं, सकारात्मक दृष्टिकोनातून विचार करणं ही गोष्ट देखील महत्त्वाची आहे. एकंदरीत पॉझिटिव्ह माइंडसेटने जर विचार केला तर अजून देखील 3 बाकी आहेत. अजून देखील सामना पूर्णपणे संपलेला नाहीये. एखादा डॉट बॉल, एखादी विकेट टीम ओवळीला देखील या मॅचमध्ये वापस आणू शकते, पण तो विचार आता गोलंदाज अजयला करावा लागेल. 3 मध्ये 3. लॉफ्टेड फटका हवेमध्ये आणि
दरम्यान जेपी आहेत उपस्थित. कॅच पकडली जाईल आणि ही कॅच नाही आहे, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. मागील चेंडूवरतीच मी म्हटलं होतं की केवळ स्ट्रायकिंग एंडला राहू शकले असले, पण तिसऱ्या धाब्याचा प्रयत्न झाला, 3 धावा जरूर मिळाला. पण आता घडलं का की बॅटर आता हार्दिक बाद झालेत. एक नवीन फलंदाज आता ग्राउंडमध्ये असेल आणि समीकरण आता उरलं या मॅचमध्ये. चेंडू शिल्लक येणारे 2 आणि 2 मध्ये अजून देखील बनवायचा 3. दोन मध्ये 3, 2 चेंडू शिल्लक, 3 धावांची आवश्यकता. केवळ एका एंडने केवलची अप्रतिम इनिंग, बट खऱ्या अर्थाने या 3 धावा फार महत्वाच्या आहेत. आणि नयन पाटील मैदानाच्या हातामध्ये. दोन चेंडू 3चं समीकरण आता इथे उरलं. मागील सामना आपण पाहिला 2 मध्ये 2 डिफेंड झाला, आता 3 मध्ये 3 हव्या होता. विकेट देखील मिळाली. आता 2 मध्ये 3 धावांची आवश्यकता. येणारे 2 चेंडू फार महत्वाचे आहेत, कारण केवळ गायकवाडने जी लढत लढली त्याला जर यश मिळायचं असेल ना तर 2 मध्ये 3 बनणं आवश्यक. पण या मॅच मध्ये आपण पहिलं सत्र जेपीची देखील इनिंग विसरू शकत नाहीये. त्यांनी देखील 39 बनवल्या होत्या. 2 मध्ये 3ची आवश्यकता असताना ड्राईव्हचा फटका, फक्त सिंगल, म्हणजे लास्ट बॉल वरती हा सामना येऊन पोहोचलाय. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. काय खेळ पाहायला मिळाला खऱ्या अर्थाने. बघा, 3 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. त्या परिस्थितीमध्ये कदाचित सन्मान देऊन सिंगल डबल कडे देखील लक्ष वेचू शकले असते हार्दिक गायकवाड, बट मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला, तिथे हार्दिक बाद झाला. बघा, तिथे विकेट नाही तर तो डॉट बॉल आला, त्याचा महत्व जास्त होता. आता 1 मध्ये 2, जर 2 बनवल्या गेल्या तर जिंकेल पिंपळनेर, पण इथे 1 जरी धाव डिफेंड केली अजयने तर ओळी संघ इथे सामना जिंकेल. बघ, खऱ्या अर्थाने पाकल्या गेल्या ज्या गोष्टीचा उल्लेख मी नेहमी करत असतो आणि सांगत असतो की फिनिशिंग टच, फिनिशिंग लाईन कोणी क्रॉस केली ते मॅटर करतं. आणि आता सिच्युएशन तीच आहे. आतापर्यंत या सामन्यामध्ये कोणी काय केलं त्यापेक्षा हे महत्वाचं की 1 मध्ये 2 बनतील की नाही हा प्रश्न. 1 चेंडू 2 धावेंची आवश्यकता. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, बॅटचा टोला लागलाय. सिंगल तर कंप्लीट होईल. दुसरीसाठी परतलेत आणि हे काय घडलं ते पाहावं लागेल. अंपायर्स थांबलेत, चेक केलं जाईल. कारण जर बॉल हातामध्ये आला असेल तर इथे बॅटर डेफिनेटली रनआउट आहेत. आणि जर हा चेंडू हातामधनं खाली पडला असेल तर हा सामना पिंपळनेर टीमने जिंकलाय. पण अजून देखील निर्णय आलेला नाहीये. वेट करा.
आहे बॅटर आउट आणि हा सामना अवघ्या 1 धावेंनी जिंकलेला आहे गावदेवी स्पोर्ट्स ओवळी टीमने. प्लेयर ऑफ द मॅच विचार देखील करण्याची गरज नाहीये. 39 धावा बनवल्या इंडिव्हिज्युअली जयेश पाटील ठरलेत या सामन्याचे सामनावीर. आपण टॉस देखील करणार आहोत. चला दोन टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला टॉस आपण करूया आणि हा टॉस करण्याकरिता व्यासपीठावरनं चला चिराग गायकवाड यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. टॉस आपण करूया. गायकवाड यांच्या शुभेच्छा आपण टॉस करणार आहोत. कॉल कोणाचा असेल ते सांगा. अंजू टीमचा कॉल. टेल अशी मागणी आहे आणि इट इज टेल. कुणाला आपण टॉस जिंकला फक्त निर्णय सांगा. फिल्डिंग टॉस कंप्लीट अंजू टीमने प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. धन्यवाद. प्लेयर ऑफ द मॅच आपण देऊया. टॉस अंजूरने जिंकला आणि प्रथमतः फिल्डिंगचा निर्णय घेतला. चिराग गायकवाड यांना मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते प्लेयर ऑफ द मॅचची ट्रॉफी जेपी यांना द्यायची आहे. जबरदस्त इनिंग आपण पाहिली जयेश पाटील यांचे तब्बल 39 धावा इंडिव्हिज्युअली बनवल्या. चिराग गायकवाड यांच्या शुभ हस्ते दिली जात आहे ट्रॉफी. वेल प्लेड जेपी आणि पुढील सामन्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिक आणि प्रेक्षक मायबापांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. तुम्ही पाहताय स्वर्गीय विठाबाई रामकृष्ण पाटील चषक 2024 आणि या स्पर्धेचे आयोजक आहेत गावदेवी वडघर. त्यांच्या माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या दिवसातील आणखीन एक रंगतमय सामना पाहायला मिळेल. गावदेवी अंजूर विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ओवळी या दोन संघामध्ये आजच्या दिवसातील प्रत्येक सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊन पोहोचलाय आणि शेवटच्या चेंडूवरती सामन्याचा निकाल आलेला आहे. आणि मागील सामन्यामध्ये देखील तशाच प्रकारचा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळाला आणि खरं तर त्या शतरक्षकाचं कौतुक करावं लागेल. काय जबरदस्त फेकी त्यांनी केली आणि धावबाच्या स्वरूपात तिथे फलंदाज बाद झाले आणि एका धावेनं मात्र पराभव झाला या मॅचमध्ये पिंपळनेर या टीमचा. खरं तर पिंपळनेर संघाने देखील मनं जिंकली. विशेषतः फलंदाज जर पाहिलं तर केवल गायकवाड काय कमालीची त्यांनी फलंदाजी केली. 16 चेंडूमध्ये 48 धावांचं त्याने योगदान दिलं परंतु संघाला विजेतेपदाकडे तो नेऊ शकला नव्हता. अवघ्या एका धावेनं पिंपळनेर संघाचा पराभव आज झालेला आहे. परंतु जयेश पाटीलनं प्रथम फलंदाजी करत असताना अगदी 16 चेंडूमध्ये 39 धावांचं इंडिव्हिज्युअल त्यांनी खेळी केली आणि त्याच्या बॅटमधून षटकार देखील पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानंच खूप चांगला खेळ जेपीने देखील केला आणि केवल गायकवाडने देखील केला. तर पंचांना विनंती आहे सामन्याला सुरुवात करायची. आमचे 2 पंच या मॅचसाठी देखील दाखल होत आहेत आणि गावदेवी स्पोर्ट ओवळी संघ आपले सलामीची जोडी मैदानावरती दाखल करायचे. बॅटर बी फास्ट, लवकर सामन्याला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अजून आपल्याला सामने खेळवायचे